माजी आमदार राजन साळवे यांच्या शिवसेनेमधील पक्षप्रवेशाला आता विरोध होतोय। शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र विरोध केला जातो। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। आपण पाहूयात। राजन साळवे यांचा प्रवेश थांबवा अशी विनंती सुद्धा या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवरती केलेली आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। राजन साळवे यांच्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध का होतो? ज्या माणसाला राजापूर तालुक्यामध्ये पूर्ण आज शिवसैनिकांचा विरोध होता म्हणून भाईंना निवडून दिलं आणि 20,000 मतं जी दिली ती विरोध होता की या माणसाला राजापूरसारख्या मतदारसंघाचं आज विकास कामापासून वंचित ठेवलं। त्यामुळे आज भैयासारखा एक उमेदवार तरुण आज झपाट्याने कामाला लागलाय, झपाटलाय की कामाशिवाय डोक्यात त्यांचा विषय येत नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तळागाळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर त्यांनी हात ठेवून प्रेमाचं छातीबोटे हात ठेवून त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसैनिकाला माध्यमातून ते आज तळागाळापर्यंत गाठीभेटी करतायत आणि आता मोठ्या प्रमाणावरती पक्ष मोठ्या प्रमाणावरती 70% ग्रामपंचायती उबाटाच्या भैया सामंतांनी घेतल्या। त्यामुळे उबाटाचं आता शिल्लक काहीच राहिलं नाही। परंतु राजन साळवीला समजतं की माझं करिअर संपलेलं आहे। त्यामुळे राजन साळवी आता कुठेतरी आपली माशासारखा तडपत राहण्यापेक्षा वरिष्ठांचे पाय धरून पक्षात येऊ इच्छित आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी ज्या मतदारांनी राजन साळवीच्या विरोधात भाषणं केली, राजन साळवीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, तेच शिवसैनिक आज विचार करतात की आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावे। हा माणूस आल्यामुळे पक्षाचं मोठ्या प्रमाणावरती हानी होणार। वेळ पडल्यात काही लोक पक्षाचे राजीनामे देण्याच्या तयारीच्या स्थितीत आहेत। एवढं असं मोठा एक कार्यकर्ते आणि राजापूर तालुका संभ्रमात पडला की राजन साळवीला कुठल्याही परिस्थितीत पक्षात घेऊ नये। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।